निवडणुकी संदर्भात नेमकं काय होतं हे या बैठकीमध्ये ठरू शकेल, त्याचा निर्णय येऊ शकेल। त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स सागर आपल्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 6:30 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत। या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये भाजप नेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे। 2 दिवसांच्या अधिवेशनामध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायची यावर या बैठकीत विचारमंथन होईल। या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रणाली, एका बाजूला मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे की 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी काय निर्णय घ्यायचा, दुसरीकडे विरोधी पक्षाचं विचारमंथन सुरू आहे की 2 दिवसात काय रणनीती आखायची, काय सांगाल? देवेंद्र फडणवीस जी बैठक घेत आहेत 6:30 वाजता त्याच्याविषयीचं अपडेट। सुवर्ण, खरं तर तत्पूर्वी म्हणजे ही बैठक खरं तर 7:30 वाजता सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या 105 आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे। दादरच्या वसंत स्मृती या सभागृहामध्ये या सगळ्या आमदारांना 2 दिवसामध्ये काय आपल्याला रणनीती आखायची आहे, 2 दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं सरकारला जेरीस आणायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आमदारांना दिली जाणार आहे। अधिवेशन कारण 2च दिवसाचा कालावधी असल्यामुळे या 2 दिवसाच्या कालावधीत जे काही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचे, स्थानिकांचे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात आलेल्या जनतेचे असतील, ते सगळे केवळ 2 दिवसात मांडायचे आहे। ते शक्य होणं कठीण आहे आणि त्यामुळं मुळातच या जी पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजप म्हणजे विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरू पाहत आहेत याची माहिती मिळू शकेल। परंतु साधारण अजेंडा जो आहे तो असा दिसून येते की मुळातच 2 दिवसाचं अधिवेशन या कालावधीत काहीच होणं शक्य नाही, हे भाजपने वारंवार यापूर्वीही बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे तो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होईल। दुसरा मुद्दा आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांची निवड, पण त्याला आता असं दिसून येतं की महाविकास आघाडीमधले कुणीही फारसे उत्सुक नाही, पण आयत्या वेळेला काही होऊ शकतं। यासाठी काय रणनीती असणार आहे हे कदाचित या बैठकीमध्ये ठरू शकेल। त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या जनतेचं ज्या काही आर्थिक नुकसान झालं आहे किंवा ज्या काही आर्थिक अडचणीत ते सापडलेले आहे त्याच्यावर कसा आवाज उठावा याच्याबद्दल सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर पाऊस सुरुवातीला आला, त्यानंतर पावसानं दडी मारलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे। त्याचबरोबर बोगस बियाणांचा मुद्दासुद्धा मध्यंतरी भाजपनं लावून धरलेला होता, तो मुद्दासुद्धा अधिवेशनामध्ये निघेल। त्याचबरोबर गेले काही महिने आपण सातत्यानं पाहतो आहे, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, या दोन्ही आरक्षणाची जी काही गोची झालेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या अधिवेशनामध्ये महत्त्वाचं टार्गेट किंवा महत्त्वाचं लक्ष जे आहे ते विरोधक देणार आहे। कशा पद्धतीनं महाविकास आघाडी सरकार ही दोन्ही आरक्षणे टिकवण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे हे सभागृहात सांगणं याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याही नंतर ते जनतेमध्ये पोहोचवणं हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे। त्यामुळे या जे आता मी 5-6 मुद्दे सांगितले या सगळ्या मुद्द्यांना घेऊन या अधिवेशनाची रणनीती जी आहे ती आखली जाईल। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये काय निर्णय होतात, कुठले कुठले विधेयक येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नंतर संध्याकाळी 7:30 वाजता ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यापूर्वी पत्रकार परिषद आहे, त्यामुळे काही मुद्दे असे आहेत जे महाविकास आघाडीची कॅबिनेट बैठक आटपल्यानंतर ठरतील, त्याची नंतर आपल्याला कल्पना मिळेल। पण त्यापूर्वी जेव्हा 5:30-6 वाजता जेव्हा विरोधकांची पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र अधिवेशनाच्या 2 दिवसाच्या कालावधीत कुठल्या मुद्द्यांवर सरकारला घेरायचं आहे याची रूपरेषा पत्रकारांना सांगितली जाईल। नक्की प्रणाली, जसं आपण सांगताय 6:30 वाजता पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि 7:30 वाजता दादरमध्ये सगळ्या आमदारांसोबत या नेत्यांची, महत्त्वाच्या नेत्यांची बैठक असेल। कायम म्हणजे मागचं जे अधिवेशन झालं तेही कमी कालावधीचं 2 दिवसाचंच होतं, यामध्ये रणकंदन बघायला मिळालं, सत्ताधारी वर्सेस विरोधक। या वेळेला जे चर्चेत येणारे मुद्दे आहेत किंवा महत्त्वाचे मुद्दे आहेत, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली गेली नाही याचा मुद्दा असेल, याच्या व्यतिरिक्त
सध्या महाराष्ट्रात जे चित्र बघायला मिळत आहे, मग ते भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या मंत्र्यांवरचे आरोप, त्यांना बाहेर पडावं लागलं, पद सोडून बाहेर पडावं लागलं, हा मुद्दा असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर, कोकणातला विकास किंवा त्याकडे झालेलं दुर्लक्ष, अशा कुठल्या मुद्द्यांवर, अशा कुठल्या इतर मुद्द्यांवर, कोरोनाच्या मुद्द्यावर सरकारला घेरलं जाऊ शकतं का विरोधकांकडून? नक्कीच त्याचीच तयारी सगळी भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेचं अधिवेशन हे जरी कमी कालावधीसाठी असलं तरीही ते सचिन वाझे असतील, अनिल देशमुख असेल, यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी, प्रकरणांनी ते गाजून उठलेलं होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अतिशय कोंडी झालेली होती आणि म्हणूनच त्या भीतीनं हे अधिवेशन अगदी कमी कालावधीसाठी 2 दिवसासाठी घेतलं जात आहे, ज्याच्यामध्ये चर्चा नाही, लक्षवेधी नाही, तारांकित प्रश्न नाही, बरोबर, असे आरोप भाजपच्या वतीनं वारंवार लावले जात आहेत. आपल्या जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत त्याच्यावर वाचा फोडता येऊ नये किंवा त्याबद्दल सभागृहात आवाज उठवता येऊ नये, ह्याच मुद्द्याला लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक केवळ 2 दिवसाचं अधिवेशन बोलवलं असा आरोप सातत्यानं भाजपकडून होतोय. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की अजूनही लॉकडाऊन वाढवण्यात आलेलं आहे, अजून उद्योगधंदे सुरू झालेले नाही आहे, लोक आर्थिक विवंचनेत अडकलेले आहेत. काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच काल MPSCच्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांवरच आता सरकारला घेरण्याची तयारी सुरू झालेली आहे. कारण विद्यार्थी जर अशा पद्धतीनं नैराश्यामध्ये जाऊन आत्महत्या करत असतील आणि व्यापारी किंवा दुकानदार अशा पद्धतीनं नैराश्यामध्ये जाऊन आत्महत्या करत असतील तर हे चित्र महाराष्ट्राच्या एकूणच अर्थकारणाला म्हणा, समाजकारणाला म्हणा, शोभून दिसणारं नाही. निश्चित. आणि जसं म्हणून प्रणाली तुम्ही म्हणताय की या पत्रकार परिषदेमध्ये त्याची झलक मिळू शकते की विरोधक कशा पद्धतीने